पहिल्या पार्टमध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं की आपण स्टॉक कसा बनवला आहे. स्टॉक बनवल्यानंतर ना आपण परत कढई घ्यायची आहे. मस्तपैकी गॅस पेटवून त्याच्यात तर तेल घालायचं. पूर्ण तेल सगळं कढईला असं मस्तपैकी असं लावून घ्यायचं, जेणेकरून चिटकलं नाही पाहिजे नंतर त्याला. त्यानंतर आपण तेलामध्ये जिरे घालायचे आहेत, हळद घालायची, मिरची पूड घालायची, मीठ घालायचं. मीठ आणि तिखट तुमच्या चवीनुसार घाला. मुळात हे मी लहान मुलांच्या हिशोबानं करतोय, त्यामुळे मी थोडंसं तिखट कमी घातलेलं आहे. तुम्ही सुद्धा तसं करू शकताय. आणि मी इथं आलं आणि लसूण हे बारीक कापून घेतले, ज्यामध्ये असं पूर्ण पेस्ट करून घेतलेलं नाही आहे. त्यामुळं ह्याची चव खरं तर ह्या गोष्टीमध्ये एकदम जबरदस्त लागते. तुम्ही अशा पद्धतीनं घरामध्ये नक्की ट्राय करा. कटिंगच करून घ्या पेस्टपेक्षा, कारण ते छानच लागतंय. आणि ते झाल्यानंतरनं त्यामध्ये आता आपण चिकन घालायचं आहे. आणि एकदा का याच्यामध्ये चिकन घातला, मस्तपैकी चिकन याच्यामध्ये घालून परतून घ्यायचं. एकसारखं पूर्ण त्याचं पाणी आटस्तवर तुम्हाला हे मस्तपैकी तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याची पूर्ण चव या चिकनमध्ये उतरली पाहिजे. तसं पण तुम्ही स्टॉकच्या वेळेला जे चिकन शिजवलं आहे त्यामुळे चव चांगलीच येणार आहे, पण ह्याच्यामुळं चिकनला खरंच जबरदस्त चव येते. मित्रांनो, अशा पद्धतीचं घरामध्ये इथं चिकन बनवा आणि मला पण सांगा तुम्हाला ही रेसिपी केल्यानंतर चिकन आवडलं का ते. मला तर आवडले, जबरदस्त झाले, एक नंबर. आणि अशाच एकदम साध्या रेसिपीसाठी मला नक्की फॉलो करा. धन्यवाद.